माझ्या समोर महायुतीमधलाच म्हणजे एक उमेदवार शिंदे गटाचा पंचायत समितीला उभा आहे. महाविकास आघाडीच्या पण सर्व सीट आणि आमच्या महायुतीच्या पण सर्व सीट तो एकटाच ठरवत होता. चांगला आहे, मोठा नेता आहे, अजून मोठा होऊ दे परत त्यामध्ये, त्यामुळे जास्त काय बोलावं असं वाटत नाही. आज माझी पत्नी 8व्या महिन्याची गरोदर असताना सुद्धा आता प्रत्येक गावात प्रचाराची रणधुमाळी असताना प्रत्येक गावात जाण्याची तयारी दर्शवते. म्हणजे विचार करा, जर ती आज प्रेग्नेंट असताना 8व्या महिन्याची असताना आज जाऊ शकते. मी निवडणूक तहसील लढवायला इच्छुक नव्हतो, परंतु पक्षाचा आदेश शिरसावत मानून माझ्या कार्यकर्त्यांचा सुद्धा आग्रह का इथे अनुभवी चेहरा पाहिजे आणि मग तो अनुभवी चेहरा म्हणून माझ्याकडे पाहिलं. मी पंचायत समितीचा उमेदवार असेल, मात्र माझं कार्यक्षेत्र हे प्रशांतदादा आणि महेश बालदी साहेब जे सांगतील ते आज तागायत केलंय आणि यापुढेही करणार. भारतीय जनता पार्टीचा हर्षदा घरात आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राजेंद्र पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आमदार प्रशांत ठाकुर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आमदार महेश बालदी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ भारतीय हैं। जनता पार्टीचा विजय असो। आपली निशाणी कमल। कमल कमल कमल। नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आज पळसपे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारार्थ या ठिकाणी उमेदवार पंचायत समितीचे उमेदवार राजेंद्र पाटील आणि हर्षदा घरत यांच्या प्रचारासाठी आज डेरिवली या गावामध्ये आलेले आहेत. तर सुरुवातीला आपण उमेदवारांकडे जाऊ आणि त्यांची संपूर्ण ओळख घेऊया. साहेब, आपली ओळख तशी माहितीच आहे लोकांना, तरी देखील पुन्हा एकदा आठवण. मी राजेंद्र हरचंद्र पाटील या विभागाचं 2005 पासून नेतृत्व करतोय. जिल्हा परिषदचा 2 वेळा सदस्य म्हणून या विभागाने मला जिल्हा परिषदच्या शिवतीर्थावर पाठवलं होतं. 2 वेळा माझ्या घरामध्ये महिला उमेदवार होती, निसटता पराभव झाला आणि खऱ्या अर्थाने ही 5वींदा पक्षांनी मला पंचायत समितीची निवडणूक दिली. 4 पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महिलांच्यासाठी खुला आरक्षण होता. मी माझ्या पत्नीसाठी निश्चितच इथे इच्छुक होतो, परंतु पक्षाने मला आदेश दिला. कारण पक्षाने आपण पाहताय महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम नगर परिषदच्या निवडणुका झाला. भारतीय जनता पार्टीचा एक हाती सत्ता संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधल्या विविध तालुक्यांमधल्या ज्या नगरपालिका होत्या, नगर परिषदा होता, तिथे भारतीय जनता पार्टीचा एक हाती विजय झालेला आहे, महायुतीचा विजय झालेला आहे. त्याचप्रमाणे मागच्या काही दिवसांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि या महानगरपालिकेमध्ये सुद्धा एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आले आणि दुसऱ्या बाजूला इतर महाविकास आघाडीचे, म्हणजे महाविकास आघाडी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कुठे आसपास सुद्धा फिरकलेले आपल्याला दिसली नाही. तसंच आपल्या जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका घोषित झाल्या. आम्ही निवडणुकीसाठी निश्चित दावेदार होतो, परंतु मी रामशेठ ठाकूर साहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता, सातत्याने साहेबांनी जो आदेश दिला तो आदेशाचा पालन करणारा कार्यकर्ता. मी जिल्हा परिषदसाठी पत्नीच्या उमेदवारीसाठी निश्चित इथे इच्छुकमध्ये होतो, परंतु पक्षाने एक आदेश दिला की जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल, तालुका पंचायत समितीवर सत्ता येईल आणि हे सत्ता समीकरण येत असताना एक अनुभवी आणि एक तरुण चेहरा असा एक वेगळा पॅटर्न. कारण आपण पाहतोय देवाभाऊ आणि आपले जे माजी पालकमंत्री आणि सध्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या कृत्या लढून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भाजपमय असं वातावरण केलंय. आणि निश्चितच आमचे छोटे बंधू अतुल घरत यांच्या पत्नी हर्षदा घरत यांना या जिल्हा परिषदची उमेदवारी जाहीर झाली आणि मी निवडणूक तहसील लढवायला इच्छुक नव्हतो, परंतु पक्षाचा आदेश शिरसावत मानून माझ्या कार्यकर्त्यांचा सुद्धा आग्रह का इथे अनुभवी चेहरा पाहिजे आणि मग तो अनुभवी चेहरा म्हणून माझ्याकडे पाहिलं. मी आणि अनायस ढवले आमचे बंधू असे आम्ही 2 जण गेले अनेक वर्ष, म्हणजे जवळजवळ 25-26 वर्ष आम्ही इथे राम लक्ष्मणाची जोडी म्हणून काम करतोय. आणि निश्चितच पक्ष संघटनेमध्ये आमचं ह्या भागामधलं जे संघटन आहे त्या संघटनेमधून आम्ही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी सुद्धा आमचा दोघांचा चांगला सुसंवाद होता. मात्र पक्षाचा जेव्हा वेळ असेल तेव्हा आम्ही आमचं वस्त्र आणि त्यांची वस्त्र वेगवेगळे ठेवून काम केलंय. आणि निश्चितच येत्या निवडणुकीमध्ये या 4 पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघामधून हर्षदा अतुल घरत, मी स्वतः राजेंद्र हरचंद्र पाटील, आमची दुसरी भगिनी योगिता योगेश लाने या 8
कोण पंचायत समिती मतदारसंघातून आमच्या कार्यकर्त्यांची जिद्द, कार्यकर्त्यांची मेहनत, अतिशय संमिश्र असलेला मतदारसंघ. एका बाजूला पनवेल महानगरपालिकेची हद्द म्हणजे आमची जी उसरली, कोळके, शिवकर ही नदी, त्याच्या बाजूला पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि या बाजूला आमचा ग्रामीण जिल्हा परिषदचा क्षेत्र. त्याचबरोबरीने खऱ्या अर्थाने विमानतळाला जायला जो पहिला उड्डाणपूल चालू होतो तो सुद्धा माझ्या गावाजवळूनच होतो. म्हणजे विमानतळ हाक्यावर, पनवेल महानगरपालिकेचं मुख्यालय हाक्यावर आणि मोठमोठे टॉवर म्हणजे मॅरेथॉन असेल, सायबर सिटी असेल, इकडं आता आर्यंत आहे. आमच्या आता जिथे आपण उभे आहोत त्या डेरवलीमध्ये अनेक इथे गृह संकुलं झालेत. आमच्या उसरलीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गृह संकुलं झालेत. शिवकरमध्ये सुद्धा टुडेज सारखे बिल्डर घातलेले आहेत. बाजूला एका बाजूला नायना प्रभाव क्षेत्र आहे तर दुसऱ्या बाजूला MSRDCचा म्हणजे आजुलीमध्ये असा हा अतिशय संमिश्र असणारा मतदारसंघ. त्याचबरोबरीने वाधवा सिटी सारखा मोठा प्रकल्प सुद्धा आमच्या वारदोली, भिंगारवाडी, भिंगार या गावाजवळ आलेला आहे. त्याचबरोबर आमच्या शिवकरला वगैरे पण वाधवा सिटीचा येतो, चिखल्याला येतोय. म्हणजे फार नव्याने वेगाने विकसित होणारा विभाग म्हणून या विभागाकडे पाहिलं जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब जे सांगतात तिसरी मुंबई, ते तिसरी मुंबई जवळजवळ आमच्या या मतदारसंघामध्ये येऊ पाहतोय. आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब ज्यांची पूर्वीचे असणारे जवळजवळ 19.5 बूथ हे या मतदारसंघामध्ये येतात आणि आमदार उरणचे आमदार महेश बालदी साहेब यांचे जुने 12 बूथ या मतदारसंघात येतात. म्हणजे अतिशय संमिश्र असणारा, विधानसभेचा सुद्धा 2 मतदारसंघ असणारा हा विभाग आहे. आणि निश्चितच दोन्ही आमदार साहेबांनी करोडो रुपयाची कामं या दोन्ही विभागामध्ये केलेत. इथल्या गावची जी पाण्याची समस्या होती ती आमदार महेश बालदी साहेबांनी लोकसभेच्या वेळेलाच पूर्णत्वास नेली. म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, देशामधून जी लोक इथे आलेत त्यांचा जो पाण्याचा भेडसवणारा प्रश्न होता, तर आपल्याला माहिती आहे MGPची लाईन माझ्या माहितीप्रमाणे 86, 87, 88ला आमच्या इथून MGPची लाईन गेली आणि ती अतिशय जीर्ण स्वरूपामध्ये होती. अनेक ठिकाणी तिची गळती चालू होती. गळती एवढी होती का एका गावाला किंवा आमच्या परिसराला पाणी दिवस रात्र पाणी पुरेल एवढी गळती होती. कारण माझ्या गावासमोरून जे आपल्या बाजूनी कोकण रेल्वे गेले, ते कोकण रेल्वेचा त्यावेळेचा भरावासाठी सुद्धा मोठ्या मोठ्या खाणी. आता सकाळी मी बाईट ऐकली आमच्या एका पंचायत समितीच्या उमेदवाराची. ते सांगतात आता रेल्वेचे पैसे देणार, निश्चित आनंद आहे, कारण ते पैसे त्यांना नाही मिळणार. त्या पैशाचा प्रकल्पग्रस्त म्हणून स्वतः राजेंद्र पाटीलची प्रचंड जमीन गेलेली आहे आणि माझे हे सर्व बांधव आहेत यांची सुद्धा याच्यात प्रचंड जमीन गेले. कोणतरी येतो, निवडणुका आहेत म्हणून काहीतरी सांगतो. जर आपल्याला एवढीच कळकळ होती किंवा आपल्याला एवढाच प्रकल्पग्रस्तांचा, शेतकऱ्यांचा दया होती, माया होती, तर आपण ज्या आमदारांच्या बरोबर काम केलं त्या आमदारांच्या बरोबर काम करत असताना ते सुद्धा सत्ताधारी आमदारच होते. मला कोणावर टीका करायची नाही, मला कोणाची टिप्पणी करायची नाही. आम्ही फक्त विकासाच्या नावावर मतं मागतोय. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, आमदार महेश शेठ बालदी साहेब आणि आमचे सर्वांचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातोय. आपल्याला मला सांगायला निश्चितच आवडेल, ज्या भूमीमध्ये आज आमच्या या डेरोली गावामध्ये जिथे मी उभा आहे, माझा मामाचा गाव जरी ओला असेल तरी माझ्या आईचं माहेर घर हे डेरोली गाव आहे, ही पाटील कंपनी. आणि समोर गेलं तर माझ्या वडिलांचे सर्व जोडीदार, मग ते भोईर असतील, शेळके असतील. म्हणजे मी या गावचा नातू आहे, या गावचा भाचा आहे असा असलेला गाव. आणि त्याचबरोबरीने खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचा रायगड जिल्ह्यामध्ये जो वारू वेगाने घोडदौड करतोय, आपण पाहताय 3 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत. आणि आम्हाला एक अभिमान आहे, आज उसरली, डेरवली जरी ग्रामपंचायत वेगळी असली तरी जुनी ग्रुप ग्रामपंचायत असणारी कोळके ग्रामपंचायत आमची, त्याची ही जुनी गावं आहेत. आणि रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचा मुख्यालय हा रामशेठ ठाकूर साहेबांच्या जागेमध्ये येत्या काही दिवसामध्ये पूर्णत्वास जाणार आहे. म्हणजे संपूर्ण रायगड जिल्ह्याची भारतीय जनता पार्टीची जी यंत्रणा आहे, नियंत्रण आहे, मग ती निवडणूक असो, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, ते या माझ्या डेरोली गावावरून होणार आहे. आणि निश्चितच ह्या भागातला प्रतिनिधी म्हणून काम करताना आम्हाला काम करायला जास्त आवडेल. आणि मला वाटतंय पक्ष नेतृत्वाने जे काय विचार केला असेल, कारण पक्ष नेतृत्व एवढा काय ताबडतोबचा कुठल्या गोष्टीचा निर्णय घेत नसतंय. त्यांची विचारदृष्टी ज्याप्रमाणे आपण पाहतोय, नरेंद्र मोदी साहेबांची विचारदृष्टी 2047ला भारत
महाराष्ट्राला अतिशय सक्षम बनवून जगातली महासत्ता बनवण्याच्या दिशेने वाटचाल करायची आहे. त्याच पद्धतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, आमदार महेश बालदी साहेब, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, अरुण शेठ भगत साहेब आणि आम्ही सर्व आमचे सहकारी. मला निश्चितच तुम्हाला वाटत असेल राजेंद्र पाटलांचा डेमोलेशन वगैरे केला का काय, राजेंद्र पाटलांना प्रतिनिधित्व दिलं हेच राजेंद्र पाटलांच्या कामाची पावती आहे. आणि मी पंचायत समितीचा उमेदवार असेल, मात्र माझं कार्यक्षेत्र हे प्रशांतदादा आणि महेश बालदी साहेब जे सांगतील ते आज तागायत केलंय आणि यापुढेही करणार. आता आपल्याला वाटेल माझा भाऊ आहे, विभागीय अध्यक्ष म्हणून काम करतोय. मागची एक पंचायत समिती त्यांनी सुद्धा लढवली होती, त्यांचा पण निसटता पराभव झाला होता. पण पराभवाने खचून जाणार, पराभवाने आम्ही घरी राहणार असा कुठलाही काम आमच्या हातून होणार नाही. जे चांगलं आहे ते करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. बरं, एकतर म्हणजे मला माहिती की बाबा राजेंद्र पाटील हे फक्त राजकीय क्षेत्रातच नाही, म्हणजे क्रीडा असो, अगदी सांस्कृतिक असो, भजन असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही सतत ऍक्टिव्ह असता, कार्यरत असता. शिवाय अनेक वर्षांचा तुमचा स्वतःचा अनुभव आहे. जिल्हा परिषद तुम्ही स्वतः या ठिकाणी झेडपी सदस्य राहिलेलं, त्या अनुभवाच्या जोरावर ह्या निवडणुकीचे आव्हान किती वाटतं तुम्हाला? निवडणुकीचं आव्हान म्हटलं तर निवडणूक बोलले तर सोपी नसते. कारण कोणाला कमी लेखणं, मी मगाशी सांगितलं, मी कोणावर टीका करणार नाही, मी कुठलाही नाटक करणार नाही, माझा सहकारी कुठलाही नाटक करणार नाही. आम्ही आमच्या नेत्यांचं, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, आमदार महेश बालदी साहेब यांचा विकासाचा जो अजेंडा आहे तो अजेंडा घेऊन पुढे जाणार आहोत. आता आपल्याला वाटत असेल जिथे उभे आहोत त्याची सुद्धा वर्कआउट या रस्त्याची सुद्धा झालेली आहे. पण सगळीच कामं जर एका दिवशी याच्यात चालू केली तर लोकांना परत वाटेल म्हणजे समोरचा उमेदवार आणि आमच्यामध्ये फरक तो काय असणार आहे. नाही बरं, ज्या काही ह्या मतदारसंघामध्ये काही प्रश्न असतील, म्हणजे अर्थातच भारतीय जनता पार्टी जरी सत्तेत असली, काही प्रश्न नव्याने तयार झालेले असतील की तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही नवीन गृह संकुलं झाली नाही ना, क्षेत्र आहे, अशा क्षेत्रामधले काही प्रश्न असतील, तुम्ही ते मार्गी लावू शकणार असं सांगू शकाल? नक्कीच या परिसरामध्ये ज्या प्रमाणामध्ये गृहसंकुलांची वाढ झाली, गृहसंकुल आल्यानंतर तुम्ही बघता त्या गावाचा त्याच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा चांगला वाईट असा परिणाम होत असतो. त्याचबरोबर त्यांच्या मूलभूत ज्या पायाभूत गरजा आहेत त्या पूर्णत्वास नेण्यासाठी सुद्धा फार मोठं कष्ट करावं लागतं. ग्रामपंचायत पूर्वीची असणारी ही ग्रामपंचायत तेव्हा आमची काही मंडळी विरोधामध्ये होती, परंतु त्यांनी आमदार महेश बालदी साहेब, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा, कारण दोघांची ही ग्रामपंचायत म्हणजे एक उरण तालुक्यामधलं गाव आणि एक पनवेल तालुक्यामधलं गाव असा संमिश्र असलेली ग्रामपंचायत. परंतु ग्रामपंचायतीचं सुद्धा स्तोत्र उत्पन्नाचं ते फार कमी असताना आपण पाहिलं जवळजवळ 4 वर्षानंतर ही निवडणूक होऊ पाहते. मधली 4 वर्ष या भागाला जो स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रतिनिधी पाहिजे ते प्रतिनिधी नव्हते. आणि ज्याप्रमाणे आई वडील नसल्यानंतर एखाद्या कुटुंबाची वाताहत होते त्याच पद्धतीने या मतदारसंघाची वाताहत झाली. त्याच मधल्या पिरियडमध्ये आपण पाहिलं जगामध्ये, भारतामध्ये आणि सगळ्यांना तुम्हा प्रत्येकाला भेडसवला कोरोना सारखा काळ. आणि त्या काळामध्ये ज्याची पत्नी या मतदारसंघामधून निवडून गेली होती त्यांचा दुर्दैवाने इथे अचानक मृत्यू झाला. जे व्हायला नव्हतं पाहिजे ते झालं. परंतु ती माझी भगिनी होती, भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी उभयतांनी प्रवेश केला होता, परंतु ज्या पक्षाकडून निवडून आली होती त्या पक्षाची सुद्धा जबाबदारी होती. कारण सातत्याने आपण पाहिलं जिल्हा परिषदेमध्ये असेल, पंचायत समितीमध्ये असेल, त्यांचं सत्ता होती, मात्र सत्तेच्या माध्यमातून जी कामं करायला पाहिजेत ते अशा प्रकारची कामं झाली नाही. आणि खऱ्या अर्थाने आमदार महेश बालदी साहेब, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी या भागामध्ये प्रचंड असा विकास कामासाठी निधी दिला. आम्हाला कधी विचारलं नाही का ह्या गल्ली करत असताना ह्या गल्लीमधली किती घरं भारतीय जनता पार्टीची आहेत, किती घरं महाविकास आघाडीची आहेत. त्यांनी फक्त एकच सांगितलं का तुम्ही काम करत जा, काम करून तिथे संपर्क ठेवत जा. काही ठिकाणी आम्ही संघटनात्मक कमी होतो, संघटनात्मक आम्ही दृष्ट्या वाढवण्यासाठी प्रयत्न केला आणि निश्चितच त्याचा फल मिळतोय. आपण पाहिलं लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, आमदार महेश बालदी साहेब यांच्या कार्यप्रणालीवर, यांच्या कामाच्या जोरावर विश्वास ठेवून आज डेरवली गाव जवळजवळ भारतीय जनता पार्टीमय झालेलं आहे. उसरली गाव जवळजवळ 100% आसपास भारतीय जनता पार्टीमय झालेलं आहे. कोणमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे. त्यामुळं येणाऱ्या या निवडणुकीमध्ये विजयाचा फक्त आम्ही विचार करतोय, आमची हर्षदाताई घरत या किती मताने निवडून येतील हाच आम्ही विचार करतोय. जयंत पगडे साहेब आहेत. खरं म्हणजे तुम्ही दोघे या ठिकाणी
वरिष्ठ फलीतील नेते आहेत भारतीय जनता पार्टीतले. या तिघांच्या विजयाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तुम्हाला कितपत खात्री आहे? भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे आहे सन्माननीय आमदार श्री प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार श्री महेश बाजी साहेब आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी या ठिकाणी मला निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे. माझ्या सोबतीला आमचे 5 नगरसेवक या ठिकाणी आहेत कार्य दोन्ही पंचायत समितीला. एक श्री अजय बैरा असतील, श्री शत्रुघ्न काकडे असतील, श्री अमर पाटील असतील, खातारा मॅडम असतील, असे 5-6 नगरसेवक माझ्या दिमतीला या ठिकाणी एकनाथ गायकवाड असतील या गावचे सुपुत्र आहे. सगळ्यांवरती आमची जी जबाबदारी दिली. पण मी खात्रीने सांगतो गेल्या आठवड्याभर म्हणजे आम्ही नॉमिनेशन फॉर्म भरला 21 तारखेला आणि 21 तारखेला फॉर्म भरल्याच्या नंतर आज गेले 8 दिवस मी सगळ्या कार्यकर्त्यांच्या सोबत या ठिकाणी मी प्रचारामध्ये सहभागी होते. आणि मी अभिमानाने आनंदाने सांगेन की ज्या ज्या ठिकाणी आम्ही गावागावामध्ये प्रचारात जाते, मग ते पळसपा असेल, मग उसरली असेल, त्यानंतर तुमचं शिवकर असेल, कोण असेल, बोरला असेल, बेलवली असेल, सांगडा असेल, या सगळ्या गावांमध्ये फिरताना नागरिकांना या ठिकाणी एक जाणवते की या ठिकाणी विकासाला आपण मत दिलं पाहिजे आणि विकासाला मत म्हणजे भारतीय जनता पार्टीला मत, अशी नागरिकांची मनोभावना या ठिकाणी जागले. नागरिक बंधू भगिनींचे आशीर्वाद या ठिकाणी आहेत आणि दोन्ही आमदारांनी जी विकास कामं या उरण आणि पनवेल मतदारसंघातील या ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे आमच्या पळसपा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये केल्या त्या विकासाच्या कामाच्या जोरावरती भारतीय जनता पार्टीचे हे तिन्ही उमेदवार हे प्रचंड बहुमताने विजय होतील याच्यामध्ये माझ्या मनात कुठलीही शंका नाही. आणि लोक विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मतदान करतील याची मला खात्री वाटते. कारण आपल्या सर्वांना ध्यात असेल की आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली जी विकासाची गंगा या ठिकाणी संपूर्ण राज्यात आणि देशात चालू आहे त्या विकासाकडे या ठिकाणी दृष्टिकोन ठेवून हे नागरिक या ठिकाणी मतदान करतील. आणि मला खात्री आहे निश्चितपणे आमच्या कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते इथे एक दळाचे आहेत. मी बघितले गावागावामध्ये आमचे जे कार्यकर्ते आहेत ते एकजूटपणे एकसंधपणे या ठिकाणी काम करतात आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे आणि नागरिकांचे मतदान रूपी जे आशीर्वाद आम्हाला तिन्ही उमेदवार मिळतात त्याच्या जोरावरती भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे आमचे तिन्ही उमेदवार हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील आणि 7 तारखेला आमच्या अंगावरती निश्चितपणे गुलाल या ठिकाणी नागरिक उधळतील याची मला खात्री वाटते. अतुल जे आहेत अतुल घरे जे तुमच्या पत्नीला या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उमेदवार मिळाले आहे तर त्यांच्याविषयी बोलायचं झाले उमेदवारीविषयी बोलायचं झालं तर तुम्हाला काय सांगायचं आहे? नमस्कार. माझी पत्नी जिल्हा परिषद गट क्रमांक 4 मधून पळसपे गट क्रमांक 4 मधून जिल्हा परिषदेची उभी आहे. तर सांगायचं असं झालं का निश्चितच थोडा कठीण समय आहे माझ्यासाठी, कठीण वेळ आहे, परंतु त्या कठीण वेळेवर मात होते आणि विजय हा चांगला जोराचा असतोय तसा जोराचा विजय असणार आहे. आम्ही तिन्ही उमेदवार आता राजेंद्र पाटील साहेब माझे मोठे बंधू तसेच माझे तिकडे गेल्यानंतर योगिता लाने म्हणजे योगेश लाने यांची पत्नी यात निश्चितच विजय होणारच आहेत. पण आमचा विचार असा चालला जनतेचा प्रतिसाद बघून तर विजय हा नुसता नसणार आहे, भरघोस आणि प्रचंड विजय असणार आहे असा मला विश्वास आहे. कारण विरोधकांची आता मी बघतोय टीका करायची आम्हाला इच्छाच राहिली नाही. काय टीका, रोज खोटं बोलायचं आणि आम्ही रोज त्याच्यावर बोलायचं तर आम्हाला ते वाटत नाही का तेच बोला. आज माझी पत्नी 8व्या महिन्याची गरोदर असताना सुद्धा आता प्रत्येक गावात प्रचाराची रणधुमाळी असताना प्रत्येक गावात जाण्याची तयारी दर्शवते. म्हणजे विचार करा जर ती आज प्रेग्नेंट असताना 8व्या महिन्याची असताना आज जाऊ शकते तर तिला जर संधी दिली तर महिला भगिनींनी आणि माझ्या लाडक्या बहिणींनी आणि माझ्या भावानी तर निश्चितच इथं कुठलेही विषय असतील समस्या 100 असू शकतात पण सोडवण्याची धमक ही इच्छाशक्तीवर अवलंबून असते. ही भारतीय जनता पार्टीमध्ये आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. तर निश्चितच आम्हाला जनतेचा प्रतिसाद मिळू द्या आणि मिळेलच यात काय शंका नाही. ती मात्र शेवटचाच एक प्रश्न की जाता जाता उमेदवार म्हणून तुम्ही या जनतेला मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना मी एवढंच आवाहन करेल की आपण विकासाला मत द्यायचं आणि विकास जर पाहिजे असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही. आपण पाहतोय संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या निवडणुका होतात आणि निवडणुकीचा कल आज लोकांना भारतीय जनता पार्टी पाहिजे. कारण जागतिक याच्यामध्ये टिकून राहायचं असेल तर नरेंद्र मोदींसारखा कणखर नेतृत्व पाहिजे. आपले अमितजी शाह साहेब, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, काल ज्यांचा आकस्मिक मृत्यू झाला ते अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे साहेब, म्हणजे असे त्रिमूर्ती जी होती महाराष्ट्राची जी यांनी महाराष्ट्रामध्ये एक अफलातून असा विजय प्राप्त केला होता विधानसभेला. निश्चितच अजितदादा गेल्यामुळं एक पोकळी निर्माण होणार आहे महाराष्ट्राच्या नेतृत्वाला. काल आम्ही आमदार साहेबांनी आम्हाला आदेश दिला आणि त्याचबरोबर आमचा सुद्धा काल दिवसभर कुठेही जाण्याचा मनच नव्हता. कारण अजितदादांसारखा नेतृत्व पुन्हा होणे नाही. पद कुठला असतो त्यापेक्षा माणूस कसा असतो आणि कार्य करण्याची निर्णय घेण्याची धमक आणि निश्चितच हे सर्व
करत असताना आम्ही पाहतोय महायुतीच्या वतीने आज माझ्या समोर महायुतीमधलाच म्हणजे एक उमेदवार शिंदे गटाचा पंचायत समितीला उभा आहे. कालपर्यंत महाविकास आघाडीमधून 100% सांगत होतो. आमच्या सर्व सीट महाविकास आघाडीच्या पण सर्व सीट आणि आमच्या महायुतीच्या पण सर्व सीट तो एकटाच ठरवत होता. चांगला आहे, मोठा नेता आहे, अजून मोठा होऊ दे. परत त्यामुळे जास्त काय बोलावं असं वाटत नाही. पण निश्चितच मला वाटतंय विकासाच जर करायचा असेल तर आमच्यापेक्षा आमच्या नेत्यांकडे बघून रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, आमदार महेश बालदी साहेब आणि आमचे सर्व सहकारी नेते, कारण आपण पगडे साहेबांनी सांगितलं आमचं काल ज्यांची निवडणूक झाली त्यांनी विजयाचा आनंद सुद्धा साजरा नाही केला. त्यांनी ताबडतोब पक्ष संघटना काय असते ती पक्ष संघटना म्हणून आमच्या प्रचारामध्ये ते सामील झालेत. ही भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीचा नारा जो आहे प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः. आमचं पगडे साहेबांना नाव सांग शत्रुघ्न काकडे, त्यांचा प्रभाग क्रमांक 5, त्यांच्या प्रभागामध्ये 2 सीट निवडून आल्या, 2 सीट चुकून गेल्या, परंतु त्यांनी कुठलाही विजयाचा उत्साह साजरा केला नाही. तर त्यांना दुःख झालं. मी निवडून आलोय तर आनंद होईल असं न करता माझा सहकारी पडला. म्हणजे अशा पद्धतीने चालणारा भारतीय जनता पक्ष आहे आणि निश्चितच आमचा अजेंडा हा विकासाचा आहे. आणि दोन्ही आमदार आमच्या बरोबरीने आहेत. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण साहेब, आणि मला निश्चित खात्री आहे माझ्या पळसव्याच्या वाडीपासून तर वारदोलीच्या माची प्रबलच्या वरच्या गडावर तो सुद्धा आमच्या या मतदारसंघामध्ये येतोय. आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांची तुम्हाला सांगतो, मी तुमचा थोडा वेळ घेतो. 2012ला मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर मला दुसऱ्यांदा आमदार साहेबांनी डीपीडीसीचा मेंबर तिथं बनवला, लघु कमिटीचा उपाध्यक्ष केला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तेव्हापासून आमदार साहेबांच्या डोक्यामध्ये या माझ्या माची प्रबल गडाला कलावंतीन दुर्ग आहे, ज्याच्यावर महाराष्ट्रातून विविध प्रांतातून त्या दुर्ग पर्यटक येत असतात. अनेक वेळा अपघात सुद्धा होत असतात. तिथे लाईटची व्यवस्था व्हावी, तिथे चांगल्या पायऱ्या व्हावा, मध्ये रस्ता व्हावा, यासाठी साहेबांनी, कारण पर्यटन क्षेत्र म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने, राजधानीच्या नावाने आपला रायगड जिल्हा ओळखला जातो. पूर्वी सांगतात का माची प्रबल पासून आमच्या वाज्याच्या खोऱ्यापर्यंत ही राजधानीचं निवड चालू होती. निवड जरी झाली नसली तरी आमदार साहेबांना गड संवर्धन करण्याचा फार मोठा छंद आहे. आणि आपल्याला माहिती आहे साहेब जवळजवळ 2 वेळा एक योगाला इथे माची प्रबलला येत असतात. त्याचबरोबर माथेरान सुद्धा साहेब स्वतः चालत जात असतात. आणि निश्चितच तिथे छत्रपती महाराजांचा जो वरती पुतळा साहेबांनी खर्चाने, जे आमचे शिवप्रेमी आहेत त्यांना, कारण ही सर्व मंडळी आमच्या सर्वांच्या माध्यमातूनच साहेबांकडे गेली होती. आम्ही सुद्धा त्याचे सहकारी होतो, सहभागी होतो. निश्चितच ह्या विभागाला एका वेगळ्या उंचीवर, कारण आपण पाहतोय आज 2026 रोजी निवडणूक होते. येत्या 4 ते 5 वर्षामध्ये हा आमचा परिसर आहे तो अतिशय सुसज्ज आणि नवी मुंबईला साजेसा परिसर होईल. 5 स्टार हॉटेल्स येतील, मोठे मोठे उद्योगधंदे येतील. कारण विमानतळ येतोय म्हणजे आर्थिक झळाळी देऊन जाणार आहे. आणि माझा इथं कष्टकरी माझे युवा सहकारी, त्यांचे जे प्रश्न असतील, फार मोठ्या युनिव्हर्सिट्या सुद्धा आमच्या या परिसरात आलेल्या आहेत. म्हणजे अतिशय आगळावेगळा असा मतदारसंघ असेल. रायगड जिल्हा त्याला कुठेही जगामध्ये तोड नाही. पण मला वाटतंय माझ्या या विभागाला, पळसपे जिल्हा परिषदेला, आम्ही आणि आमचे सर्व सहकारी हर्षदा अतुल घरत, राजेंद्र पाटील, योगिता राणे हे आम्ही नाममात्र पदाधिकारी असू, मात्र आमचे संघटनेतले जे पदाधिकारी आहेत, कारण भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष कार्यकर्त्याला, पक्ष पदाधिकाऱ्याला जो मान आहे तो आमच्या लोकप्रतिनिधींना तेवढा मान नसेल, पण तेवढा पक्ष पदाधिकाऱ्याला आहे. आणि हे पक्ष पदाधिकारी ज्या पद्धतीने गेले 8 दिवस बघतो आम्ही जेवढे धावतोय त्याच्या दुप्पट वेगाने ते घोडदौड त्यांची चालू आहे. त्यामुळे विकासाच्या अजेंड्यावर आम्ही निवडणूक जिंकू. मी हर्षदा अतुल घरत, मी पळसपे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी प्राप्त केली आहे. येत्या 5 तारखेला कमल या चिन्हावर तुम्ही बटन दाबून मला बहुमताने विजयी करा ही विनंती आहे.